आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी सोबतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहार ज्ञान आहे का याची पडताळणीची मोहीम परिवहन विभागामार्फत हाती घेतली जाणार आहे। या मोहिमेतून अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करून त्यांना कामासाठी आवश्यक असेल इतकी मराठी भाषा शिकवली जाणार असल्याची माहिती आहे। त्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे यासाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। वाहन चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे। वाहन चालकांसाठी नियम 478 आणि 85 मध्ये मोठे बदल प्रस्तावित असल्याची ही माहिती आहे। राज्याच्या परिवहन आयुक्तांनी या संदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। या मसुदा नियमांवर नागरिक संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांमधील अमराठी व्यावसायिक वाहन चालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती। या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करून व्यावहारिक मराठी भाषा त्यांनी शिकावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाण्यावर चर्चा झाली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।